नमस्कार मित्रांनो, एक एक दिग्गज आपल्या डेज न्यूजच्या ऑफिसला येऊ राहिले. आता आपल्या जवळ बसलेले त्यांना काही ओळख दाखवायची गरज नाही. शकील भाई पेंटर हे शहराध्यक्ष पण होते काँग्रेसचे, माजी नगरसेवक पण आहे. प्रेम जास्त असतं ना त्या लोकांनाच साहेब कॉपमध्ये घेतात, तर हे पण कॉपमधले नगरसेवक आहे. आत्ता त्यांनी 11 नंबर वॉर्डमधून महिला उमेदवार ओबीसी उभं करायचा एक निर्णय घेतलेला आहे. तर खूप प्रेक्षकांची इच्छा होती का शकीलभाई पेंटरची काय भावना आहे, वॉर्डबद्दल काय बोलायचं आहे, उभं राहू राहिले त्याच्या मागचे पुढचे सगळे आता सगळंच आपण विचारणार आहे. आणि तुम्हाला एक एक करून मी आता त्यांना प्रश्न विचारतो, म्हणजे वॉर्ड नंबर 11 मधले सगळे मतदारांना नेमका उमेदवार कोण आहे काय त्याची माहिती मिळून जाईल. तर शकीलभाई तुमचं स्वागत आहे डेज न्यूज मराठीमध्ये. आणि नगरपालिका इलेक्शन, पहिलाच प्रश्न असा आहे का तुम्ही राहतात नायकवाडपुऱ्यामध्ये आणि तुम्ही उमेदवारीचं जे पोस्ट लावली ती 11 नंबर वॉर्डमधून महिला उमेदवारीसाठी, कारण महिला ओबीसी आहे बरोबर. तर तुमच्याकडं जे उमेदवार आहे ते महिला ओबीसी आहे, तर ते कोण आहे हाच प्रश्न आहे पहिला. माझी मिसेस आहे. अच्छा, तुमचे मिसेस आहे. तर हे कन्फर्म आहे तुम्ही पदाधिकारी आहे, तर मी हे विचारू शकत नाही का दाखला आहे का नाही. हे दाखला आहे म्हणूनच तुम्ही हा निर्णय घेतला. बरोबर. तर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असणं एक छोटं पद नाही आहे. बरोबर. तर आता जे इच्छुक उमेदवार आहे त्याच्यात तुम्ही पण आहे असं समजायला हरकत नाही. बरोबर. तर मग तुमचं साहेबांशी वगैरे कोणाशी बोलणं झालं का या विषयावर, का फक्त मोबाईलवर पोस्ट आहे, का पुढे तुम्ही प्रोसेसमध्ये आहे? प्रोसेसमध्ये आहे. नामदार साहेबाची आणि डॉक्टर तांबे साहेबांची आम्ही बोलणार आहे. अच्छा. तिकीट बी मागणार आहे. अच्छा. तिकीट बद्दल आता वार्डाची कशी स्थिती आहे ते पाहून ते निर्णय घेणार आहे. त्यांना काय तिकिटासाठी अडचण जरी असली अच्छा, तर आमच्या काय जास्ती मनावर घ्यायचा विषय नाही. आम्ही अपक्ष म्हणून उभं राहणार आहे. म्हणजे समजा तिकीट तुम्हाला दिलं तर विषय संपला. जर तिकीट नाकारला तर अपक्ष, तर तुमची भूमिका काय आहे? अपक्ष मध्ये आम्ही उभं राहणार आहे. अपक्ष उभे तुम्ही राहणार आहे. तर आता दुसरा प्रश्न असा येतो का प्रेक्षकांना असं वाटतं का तुम्ही नायकवाडपुऱ्यात आहे, हा वॉर्ड आहे ना, जागीरदारवाडा, सय्यद बाबा चौक, कुरेशी गल्ली किंवा देवी गल्ली, चंद्रशेखर चौक पर्यंत जातो. तर तुम्ही असं काय विचार केलं का तुम्हाला मानणारे लोक ह्या भागामध्ये असतील म्हणून? आता तुम्ही मला पहिला परत नाही विचारलं होते की तुम्ही शहराचे अध्यक्ष आहे. हो हो, काँग्रेसचे शहराचे आहेच ना, आम्हाला माहिती आहे ना. नगरसेवक म्हणजे शहराचेच नगरसेवक. बरोबर आहे. आणि मी सामाजिक कार्य म्हणजे 17 वर्ष 18 वर्ष सय्यद बाबाचे उरुस कमिटीचे अध्यक्ष होते. बरोबर आहे. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या त्याच्यात तर 20 तुमच्या बरोबर होतं. त्याच्यात आपण 51 लग्न केले होते. 51 लग्न केले होते, नंतर 11 केले. हा हा हा, बरोबर. तर माझ्या अख्खा संगमेर शहराचं हिंदू मुस्लिम सगळे सगळीकडे तुमचे माझे संबंध आहे. तर हे वाळ कोणता ते वाळ माझ्यासाठी म्हणजे फार महत्वाचे विषय नाही. हा, बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण उरुस कमिटीचा अध्यक्ष होणं म्हणजे ते पण एक मोठं पद असतं आणि ते सर्वात जास्त तुमच्याकडे आलेलं आहे. दिवस मी सय्यद बाबा चौकात असतो, तुम्ही पाहता असं तर अख्खा गाव मला भेटायला येतो चौकातच. मग आता 11 नंबर मध्ये तुमचे मित्र परिवार तुम्ही भेटी चालू केले का? चालू आहे ना. सगळ्यांना जबाबदार लोकांना भेटू राहिलो, त्यांना सांगू राहिलो का असं असं आमचं ठरलं. आणि माझ्या लोकांनी सांगितलं पण तुमचे बरोबर खास असं प्रमुख कार्यकर्ते कोण आहे. तुम्ही सांगितलं पहिलं नाम तो सलीम हाजी आहे. सलीम हाजी तुमच्या बरोबर आहे. सलीम हाजी अहो, ते माझ्या त्यांच्या वार्डात त्यांचा मुलगा जावई जे पण आहे, ते तिकडं पण काम करणार नाही आपल्या वार्डातून. आता त्यांच्या वार्डातून एखादं नाव सांगा ना. वार्डात सफीबाई पेपारी उंगा भाई, हा मला पाठिंबा आहे. सलीम भाई तुम्हाला मदत करतील, त्यांच्या ओळखीच्या लोकांना सांगतील. पण शफी भाईचं जे नाव घेतलं ना प्रेक्षकांना,
हे शफीभाई म्हणजे आमच्या तोपच येते. तोप नाही, हे जे राजकारण कोणतं पण असतं ना त्याचे विश्लेषक असतात. मी त्यांना 4 वेळा आमंत्रण दिलेलं आहे इंटरव्ह्यूचा, पण ते म्हणतात का थोडस थांबा, अजून काय काय घडामोड्या होतात बघू आणि त्याच्यानंतर आपण तो निर्णय घेऊ. पण शकील भाई, जर साहेबांनी तुम्हाला सांगितलं माझ्यासाठी थांबा, तर विनंती केली, आपलं समजून विनंती केली तर त्याच्यावर आम्ही सगळे जे लोक मला साथ देऊ राहिले. अच्छा, तुम्ही चर्चा करणार, सगळे बसून आम्ही चर्चा करून ते नंतर निर्णय घेणार. अजून ते लोक माझे बरोबर येईल अच्छा साहेबांकडे. अच्छा, दुसरी गोष्ट अशी, आता तुम्ही प्रेक्षकांना एक नगरसेवक पद म्हणून आता विनंती करा मतदानासाठी. तुमचं चांगलं व्यासपीठ भेटलेलं आहे, लोक विचारतील तुम्हाला, तर तुम्ही सांगा कसं मतदानासाठी आव्हान करा. विनंती तर आता बरेचसे लोकांचे घनिष्ठ माझी समाज असल्यामुळं मला तर असं वाटतं की सगळे मतदान माझीच आहे. अहो, तुम्ही कॅमेरे समोर बघून मतदानच मागा डायरेक्ट, तर मतदान म्हणजे तर मी तुम्ही मागणार. एका सेकंदामध्ये सगळ्या जनतेसमोर जाणार. मी तर आता फायनल सीट उभं करणारच आहे. आणि मतदार जे आपल्या 11 नंबर वार्डाचे, त्यांना मला माझी विनंती आहे बस, तर सगळ्यांनी मतदान तर करणारच येते, सगळ्यांनी ठरवलेलं आहे. तुम्ही तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलून राहिले, पण मतदार आहे ना, उमेदवाराला मतदान असं मागावं लागतं. ते सांगतो ना मी, मतदान तर ते करणारच आहे. हा. उलट त्यांना मी सांगणार आहे की बा तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळे लोक, जे जे जबाबदार लोक आहे, पुढे येऊन मला मदत करा आणि आणि घराघरा जाऊन तुम्ही बी प्रचार करा, मी बी प्रचार करू, आणि आपण एक समाजाला एक चांगली दिशा देण्याचे काम करू. समाजात जे मूलभूत प्रश्न आहे, ज्याचं सरकारी हॉस्पिटल आहे अच्छा, ते बांधण्याचे आपलं प्लॅन आहे मधली नगरपालिका मार्फत, ते आपण पाठपुरावा करू. दुसरं आपल्याला शिक्षणचं फार गरजेचं आहे. शिक्षणचे विषय म्हणजे जे सरकारी स्कूल आहे अच्छा, त्याला आपल्याला चांगल्या स्वरूपाची बिल्डिंग बांधून चांगली व्यवस्था करून सगळे मुला बाळाला आता डोनेशन हे ते सगळे गोरगरिबाला परवडत नाही, तर शिक्षणच्या क्षेत्रात आम्ही जोर लावणार आहे. तसे तर सगळेच राजकीय पक्षाचे म्हणजे आणि काय होतं माहितीये का शकील भाई, तुमच्या मध्ये ना, तुम्ही नंबर वॉर्ड मधून उभे राहणारे 11, पण तुमच्या डोक्यात संगमनेरचं चांगलं कसं करायचं तो विचार असतो. संगमनेर शहराचेच कारण कार्यकर्ते तुम्ही शहराध्यक्ष होते, हा. तुम्ही बोलता बोलता सगळ्यांसाठी, परत समाजासाठी, समाजासाठी आपल्या पूर्ण संगमनेर शहरासाठी काहीतरी करायची इच्छा तुमच्यामध्ये. नगरपालिका मार्फत जे नगरपालिकाचे वार्डाचे काम असते ते तर मी तर करणार, पण समाजी राजसाठी काहीतरी करायला पाहिजे हे माझ्या मनात असतो. म्हणून मी सांगतोय शहराध्यक्ष असल्यामुळे तुमचे हिंदू समाजात पण खूप नाव आहे. मी पत्रकार असल्यामुळे मला माहित आहे. सगळं बल आता आपला वॉर्ड थोडासा देवी गल्ली त्या भागात गेलेलाच आहे, तर तुम्ही तिकडं जे कार्यकर्ते आहे त्यांच्याशी काही चर्चा वगैरे गाठी भेटी चालू केले का? कारण मतदान त्यांचं आपलं हिंदू समाजाचं आहे सर शकील भाई. हिंदू समाजाचे मतदान आहे म्हणजे हिंदू मुस्लिमच्या याच्यात विशेष नाही. मी हिंदू समाजाचा बी अध्यक्ष होतो, शहर अध्यक्ष काँग्रेस नाही तुम्ही होते, पण आता मतदार आहे ना, मतदारची यादी जी पाहिली ना, तर फक्त मुस्लिम समाज धरून आपल्याला चालता येणार नाहीये. मुस्लिम समाज कुठं धरून राहिले आपण? तिकडं पण मला वाटतं 1700-1800 मतदान आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, हॉस्पिटल करायचं गोरगरिबासाठी, अच्छा, त्याच्यात मुस्लिम आले का? नाही मुस्लिम शिक्षणासाठी मी तुम्ही करणार आहे सर्व समाजासाठी, तो विषय नाही, पण आपल्या मतदान यादीमध्ये ना दोन्ही समाजाचे मतदार आहे. तर मुस्लिम समाजाचं पण आहे आणि हिंदू समाजाचं पण आहे. तर माझं म्हणणं असं आहे का तिकडच्या भागामध्ये मुस्लिम समाज सोडून तुम्ही त्या कार्यकर्त्यांना गाठी भेटी केले का? आता चालू करणार? आता आज उद्या किंवा 2 दिवसात इलेक्शन जाहीर होणार आहे. अच्छा, आता तिथं आम्ही सलीमबाई, सफीबाई, पेपारी उंगा, आम्ही सगळे बसले, चौकातले काही प्रमुख कार्यकर्ते होते, मोगल वार्डाचे कार्यकर्ते, सगळ्यांनी बसून निर्णय घेतला की बा असं आपल्याला करायचंय. तर आम्ही तयार झालो आणि पुढे कामाला लागलेले. चला मित्रांनो, आता ही मुलाखत जास्त लांबवण्यात अर्थ नाही काही, कारण शकील भाईने स्पष्ट सांगितलेलं आहे ते उभे राहणार, तिकीट असो किंवा नसो. आणि त्यांचे कार्यकर्ते विचारले तर त्यांनी शफी भाईचं नाव घेतलं, एक सलीम हाजीचं नाव घेतलेलं आहे. अजून काही नावं ते त्यांची ओपन करायचे नसतील, वादा नाही, काही फरक पडत नाही. तर आपण शकील भाईला शुभेच्छा देऊया का पुढच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला त्यांना तिथं तिकीट मिळून जायला पाहिजे.
आणि आमचे भाभीच असले भाभीच बोलायचं, त्यांचे मिसेसला ते उभे करणारे, तर ते चांगल्या मताने निवडून यायला पाहिजे अशी देवाकडे प्रार्थना करतो. आणि तुम्ही डेज न्यूज ऑफिसला आल्याबद्दल धन्यवाद. शुभेच्छा. आणि आता पुढची इंटरव्ह्यू 100% शफी भाईचीच घ्यावी लागेल, कारण आता ते 11 नंबर वॉर्डमध्ये शकील भाईचे प्रमुख प्रचारक असणार आहे. एवढे बोलून मी आजचे इंटरव्ह्यू संपवतो. नमस्कार. पाहत राहा डेज न्यूज.